चलतं विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहतो. फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टर मध्ये आपण मागील काही लेक्चर मध्ये जीएसटी बद्दल माहिती पाहिली. सीजीएसटी, एसजीएसटी कसा पे केला जातो हे आपण पाहिलं. आता आपण बघणार आहोत जीएसटी इन ट्रेडिंग चेन. जीएसटी हा ट्रेडिंग चेन मध्ये कसा पे केला जातो, म्हणजे मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलर कडे जेव्हा एखादी वस्तू जाते, होलसेलर कडून रिटेलर कडे आणि रिटेलर कडून कस्टमर कडून. ही आहे एक ट्रेडिंग चेन. मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि कस्टमर अशी ही ट्रेडिंग चेन आहे. या ट्रेडिंग चेन मध्ये आपण जीएसटी कसा पे करतो, सीजीएसटी, एसजीएसटी कसा पे केला जातो हे आपल्याला पाहायचं आहे. हे लक्षात घ्या, ही जी चेन आहे ही आपण आता सध्या आपल्या स्टेट वाईजच पाहतो, म्हणजे स्टेट मध्ये पाहत आहोत. त्यामुळे इथं आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी पाहणार आहोत. जर अदर स्टेट मधून एखादी वस्तू आणत असतो म्हणून आपण, तेव्हा आपण आयजीएसटी भरतो, म्हणजे पूर्ण जो जे असतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटला पे करत असतो. हे लक्षात घ्या. आता इथं आपल्याला आयजीएसटी बद्दल आता सध्या माहिती पाहिजे नाही, आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी बद्दल पाहायचं आहे, म्हणजे स्टेट मध्ये कसे व्यवहार चालत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. मग यामध्ये जर बघितलं तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला आपल्या बुक मध्ये, पेज नंबर 88 वर एक एक्झाम्पल दिलेला आहे, ज्यामध्ये की एक मॅन्युफॅक्चरर आहे जो की एक वॉच तयार करत आहे, एक वॉच तयार करत आहे आणि तो वॉच होलसेलरला विकत आहे. होलसेलरला 200 रुपयाला तो विकत आहे. हे लक्षात घ्या, त्याने टॅक्सेबल व्हॅल्यू ठेवली 200 रुपये आणि त्यावर जीएसटीचा रेट आहे, रेट ऑफ जीएसटी आहे 12%. तर होलसेलर आता किती रुपये पे करेल? होलसेलर तर आता मॅन्युफॅक्चररला 200 रुपये तर पे करणारच आहे, पण त्यावर तो टॅक्स पण पे करणार आहे. कोणाला? मॅन्युफॅक्चररला. हे लक्षात घ्या, मॅन्युफॅक्चररला तो टॅक्स पे करणार आहे आणि मॅन्युफॅक्चरर तो टॅक्स गव्हर्नमेंट कडे पे करणार आहे. हे लक्षात घ्या, खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे की होलसेलर जो टॅक्स पे करतो तो कोणाला पे करतो, तर मॅन्युफॅक्चररला, आणि मॅन्युफॅक्चरर जो टॅक्स आलेला आहे तो कोणाला पे करणार आहे, तर तो गव्हर्नमेंट कडे पे करणार आहे, गव्हर्नमेंट कडे ट्रान्सफर करणार आहे. तेवढा टॅक्स येणार आहे 200 रुपयावर. आता बघा, आपल्याला काय लक्षात येत आहे इथं की मॅन्युफॅक्चररने ती वॉच होलसेलरला 200 रुपयाला विकली आहे म्हटल्यावर आता त्यावर जीएसटी, रेट ऑफ जीएसटी किती आहे? 12%. देअरफॉर अमाउंट ऑफ जीएसटी किती येईल बरं? तर अमाउंट ऑफ जीएसटी इक्वल टू काय बरं? 12% ऑफ. 12% ऑफ किती? 200, कारण की टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 200. म्हटल्यावर इथं काय येणार बरं? 12/100 मल्टिप्लाय बाय 200, बरोबर, म्हणजे 0 0 0 0 कॅन्सल. 12 into 2, 12 into 2 म्हणजे किती? ₹24 एवढा त्याने टॅक्स पे केला. हे लक्षात घ्या, एवढा जीएसटी पे केला कोणी? होलसेलरने, मॅन्युफॅक्चरर. म्हणजे त्याने जीएसटी पे केला आहे. आता किती पे केला? जीएसटी पेड ₹24, ₹24 एवढा त्याने टॅक्स पे केलाय मॅन्युफॅक्चररला. आता मॅन्युफॅक्चरर गव्हर्नमेंट कडे तोच टॅक्स पे करत आहे, म्हणजे 200 रुपये तर त्याने घेतले. आता होलसेलरला ती वस्तू कितीला पडली, म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन जर केली तर 224 रुपयाला ती वस्तू पडली. म्हणजे कसं? तर 200 रुपये त्याने मॅन्युफॅक्चररला दिले, त्यावर तो टॅक्स 24 रुपये भरत आहे. त्यामुळे किती भरत? 224 रुपये त्याने पे केले मॅन्युफॅक्चररला. आणि मॅन्युफॅक्चरर काय करत आहे? त्याने 200 रुपये घेतले आणि जे 24 रुपये आहे तो गव्हर्नमेंट कडे पे करत आहे. आता गव्हर्नमेंट कडे कसा पे करेल तो? तर सीजीएसटी, त्यामध्ये तो सीजीएसटी भरेल 12 रुपीज आणि एसजीएसटी किती रुपये भरेल? 12 रुपीज. हे आपल्याला माहिती आहे. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय? जीएसटीच्या हा सीजीएसटी आणि एसजीएसटी असतात, दोघांची व्हॅल्यू सेम असते. त्यामुळे जो 24 रुपीज जीएसटी पे केला गेला आहे त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला 12 रुपीज पे केला जाईल आणि स्टेट गव्हर्नमेंटला 12 रुपीज टॅक्स पे केला जाणार आहे. आता यानंतर म्हणजे आता हा टॅक्स कोणी पे केला? मॅन्युफॅक्चररने पे केला गव्हर्नमेंटला. कोणाकडून घेऊन? होलसेलर कडून घेऊन. हे लक्षात घ्या, आता होलसेलरने जो टॅक्स पे केलेला आहे, म्हणजे त्याने एखादी वस्तू खरेदी करताना
जो टॅक्स पे केला आहे तो त्याचा कसला टॅक्स आहे तर इनपुट टॅक्स आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे होलसेलरने इनपुट टॅक्स किती रुपये पे केला 24 रुपीज टॅक्स पे केला आहे इनपुट टॅक्स, हे लक्षात घ्या. आता होलसेलर रिटेलरला ती वस्तू विकत आहे. आता दुसरं ट्रेडिंग चालू झालं. पहिल्या ट्रेडिंग मध्ये काय लक्षात आलं की होलसेलर मॅन्युफॅक्चरर कडे टॅक्स पे करत होता आणि मॅन्युफॅक्चररने गव्हर्नमेंट कडे टॅक्स पे केला आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चररने गव्हर्नमेंटला किती टॅक्स पे केला 12 आणि 12 एवढा, म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी टोटल मिळून 24 रुपीज टॅक्स पे केला गेला आहे आतापर्यंत. आता होलसेलर रिटेलर कडे जातात. होलसेलरने रिटेलर साठी ही वस्तू ठेवली 300 रुपयाला असं आपण मानलं, किंवा अजून काय 5 रुपये नफा घेऊन ती वस्तू ठेवली असेल. आपण 300 रुपये आपल्या अंडरस्टँडिंग साठी मानत आहोत, कॅल्क्युलेशन कमी करण्यासाठी आपण ते मानत आहोत, हे लक्षात घ्या. मग आता याने होलसेलरने रिटेलर साठी ती वस्तू 300 रुपयाला ठेवली. मग आता 300 रुपयावर परत काय आहे रेट ऑफ जीएसटी भरणार आहे. ही टॅक्सेबल व्हॅल्यू आली 300 रुपये. आता रिटेलर काय करणार बरं 300 रुपये तर पे करणार आहे, याला होलसेलरला पे करणार आहे आणि त्यावर तो जीएसटी भरणार आहे. आता टॅक्सेबल व्हॅल्यू बदलली, हे लक्षात घ्या. टॅक्सेबल व्हॅल्यू प्रत्येक वेळेस बदलणार. टॅक्सेबल व्हॅल्यू आता किती रुपये आहे 300 रुपये. त्यामुळे रिटेलर आता 300 रुपयावर टॅक्स पे करणार आहे. म्हणजेच काय बरं अमाऊंट ऑफ जीएसटी किती पे केला जाईल तर अमाऊंट ऑफ जीएसटी इक्वल टू काय 12% ऑफ 300. 12% ऑफ 300 म्हणजेच काय बरं 12 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 300. 0 0 0 0 कॅन्सल. 36 रुपये 36 रुपये तो टॅक्स पे करेल. म्हणजे रिटेलर होलसेलरला किती टॅक्स पे करणार आहे, जीएसटी किती पे करणार आहे तर ₹36. आता हे लक्षात घ्या, आपल्याला होलसेलर पण जीएसटी भरणार आहे गव्हर्नमेंटला. त्याने आतापर्यंत मॅन्युफॅक्चररला किती पे केला आहे बरं 24 रुपये. हे लक्षात घ्या. आता इथं खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे की ह्याने तर ऑलरेडी 24 रुपीज पे केला गेला. त्याने ऑलरेडी 24 रुपीज पे केला आहे म्हटल्यावर तो काय करणार बरं आता हे जे 36 रुपये आलेले आहेत त्याच्याकडे तो 36 चे 36 डायरेक्ट वरती नाही करणार, हे लक्षात घ्या. तर त्यातून काय करणार तो त्या 36 मधून तो त्याचे 24 रुपये जो की त्याने ऑलरेडी पे केला आहे तो टॅक्स सबट्रॅक्ट करून घेणार आणि तो सबट्रॅक्ट करून राहिलेला जो टॅक्स आहे 12 रुपीज म्हणजे ₹12 हा जो टॅक्स आहे तो टॅक्स तो वरती पे करणार. म्हणजे कोणाला गव्हर्नमेंट कडे पे करणार. पण गव्हर्नमेंट कडे पे करताना तो सीजीएसटी आणि एसजीएसटी भरणार आहे. मग आता तर हा होलसेलर 12 रुपीज टॅक्स पे करत असेल वरती तर टोटल टॅक्स किती म्हणजे सीजीएसटी किती पे करन तो 6 आणि एसजीएसटी किती पे करन 6 हाफ पे करन. हे लक्षात घ्या, खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. ह्याने जरी 36 रुपये टॅक्स पे केला असेल तरी पण हे लक्षात घ्या होलसेलरने ऑलरेडी 24 रुपये त्या खिशातून दिलेले 24 रुपये ऑलरेडी त्याने टॅक्स पे केला आहे. त्यामुळे आलेला 36 रुपये टॅक्स डायरेक्ट वरती पे न करता त्यामध्ये त्याचे जे 24 रुपये आहे ते बाजूला करणार आहे आणि राहिलेले जे 12 रुपीज टॅक्स आहे कारण की ऑलरेडी त्यांनी 24 रुपीज भरलेला आहे. त्यामुळे 36 रुपये मधले 24 रुपीज गेल्यावर राहिले 12 रुपीज टॅक्स. तो 12 रुपीज टॅक्स काय करणार आहे तो तर वरती गव्हर्नमेंटला पे करणार आहे. म्हणजे 6 रुपीज त्याने सीजीएसटी भरला आणि एसजीएसटी 6 रुपीज भरला. मग आता इथं लक्षात घ्या रिटेलरने होलसेलरला किती टॅक्स पे केला तर 36 रुपये आणि टोटल रुपीज म्हणजे किती आलं मग 336 रुपीजला ती त्याला वॉच पडली. म्हणजे आता हे लक्षात घ्या 300 रुपयाची वॉच होती त्याने 36 रुपये त्यावर टॅक्स पे केला त्यामुळे 336 रुपये टॅक्स पे केला गेला आहे. आता रिटेलर कस्टमरकडे जाणार. कस्टमरला त्याने फॉर एक्झाम्पल 400 रुपयाला ती वस्तू ठेवली. आता 400 रुपयावर तो काय करणार आहे जीएसटी पे करणार आहे कोण कस्टमर. मग 400 रुपयावर कस्टमर पे किती करणार बरं अमाऊंट ऑफ जीएसटी तर अमाऊंट ऑफ जीएसटी इक्वल टू काय बरं
12% ऑफ 400 हे लक्षात घ्या. मग आता इथं 12% ऑफ 400 म्हणजेच किती बरं, तर 12/100 मल्टिप्लाय बाय 400 म्हणजेच काय होणार बरं, हे 2 0 कॅन्सल, म्हणजेच इथं काय येणार बरं, 12 into 4 म्हणजेच किती, रुपीज 48 टॅक्स हा कोणाला भरेल बरं, रिटेलर कडे भरेल. किती, जीएसटी इक्वल टू ₹48 म्हणजे टोटल रुपीज किती पे केला गेला कस्टमरला, तो जो वॉच आहे ते वॉच कितीला पडलं, 448. आता हे लक्षात घ्या, कस्टमरने किती पे केला टॅक्स, 48 रुपीज. मग आता 48 रिटेलर ह्याच्याकडे देईन का, गव्हर्नमेंट कडे नाही, तर काय करणार तो, तर त्याने 36 रुपये ऑलरेडी टॅक्स पे केला आहे. कोणाला पे केला, होलसेलरला. हे लक्षात घ्या. म्हणून तो काय करणार बरं, या 48 मध्ये त्याचे जे टॅक्स पे केला गेला आहे तो डिडक्ट करून टाकणार, म्हणजे कट करून टाकणार. म्हणजे इथं बघा तो काय करणार बघा, इथं इक्वल टू, इथं मी लिहितो 48 minus 36, कारण की 36 रुपये ऑलरेडी त्याने पे केला आहे टॅक्स. म्हणजे राहिले किती बरं, रुपीज 12 हा टॅक्स तो गव्हर्नमेंट कडे पे करेल. म्हणजे सीजीएसटी किती पे करेल बरं, 6, आणि एसजीएसटी किती पे करेल बरं, 6. मग मला सांगा याने किती टोटल सीजीएसटी पे केला गेला, तर 24. बघा 12 + 6 + 6 या व्यवहारात टोटल सीजीएसटी पे केला गेला 24, आणि एसजीएसटी पण किती पे केला गेला, 24. असा टोटल टॅक्स किती पे केला गेला, 48 रुपीज. हे लक्षात घ्या, प्रत्येक चेन मध्ये आपण टॅक्स पे केला गेला आहे. फक्त जो कस्टमर आहे तो डायरेक्ट गव्हर्नमेंट कडे टॅक्स पे करणार नाही, तो रिटेलर कडे पे करेल. रिटेलर होलसेलरला पण देणार आहे आणि गव्हर्नमेंट कडे पण देणार आहे. हे लक्षात घ्या. जो बिझनेसमॅन आहे तो काय करत आहे, मॅन्युफॅक्चररने एक वस्तू खरेदी करताना तर त्याने पण आधी टॅक्स पे केला असेल. कच्चा माल, जो कच्चा माल तयार होतो तो कच्चा माल घेताना त्याने पण टॅक्स पे केला असेल. त्यानुसार त्याने एक वस्तू तयार केली, ती वस्तू होलसेलरला विकली. होलसेलरला 200 रुपयाला विकताना त्याने जीएसटी घेतला 24. तो 24 त्याने गव्हर्नमेंट कडे पे केला किती, 12 आणि 12, सीजीएसटी 12 आणि एसजीएसटी 12, आणि 200 रुपये त्याने त्याच्याकडे ठेवले. त्यानंतर होलसेलर काय करत आहे, आता मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, काय, जेव्हा होलसेलर एखादी वस्तू खरेदी करत आहे आणि तो टॅक्स पे करत आहे मॅन्युफॅक्चररला, म्हणजे जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतोय तेव्हा एक टॅक्स पे करतो, त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स. म्हणजे हा जो टॅक्स आहे 24 जो की होलसेलरने भरलाय तो काय आहे, इनपुट टॅक्स. आणि होलसेलर रिटेलर कडून जो टॅक्स कलेक्ट करत आहे, किती रुपये टॅक्स कलेक्ट केला त्याने, 36 रुपये टॅक्स कलेक्ट केला विकताना. ती वस्तू विकताना जो टॅक्स कलेक्ट केला जातो त्याला म्हणतो आपण आउटपुट टॅक्स. कसला टॅक्स म्हणतो, आउटपुट टॅक्स. हे लक्षात घ्या. पण हे लक्षात घ्या, आपल्याला जीएसटी पेएबल काढण्यासाठी आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स सबट्रॅक्ट करावा लागतो. त्यासाठी होलसेलरने किती जीएसटी पे केला गव्हर्नमेंटला, तर होलसेलरने जीएसटी किती पे केलाय, तर 36 - 24, कारण की 24 ऑलरेडी मॅन्युफॅक्चररला पे केलाय त्यामुळे 24 ऑलरेडी गेल्यामुळे राहिले किती, 36 मधून 24 तो काढून घेणार आणि राहिले 12. तो 12 गव्हर्नमेंट कडे पे करेल. म्हणजे 6 रुपये आणि 6 रुपये या पद्धतीने त्याने टॅक्स पे केला गेला आहे. सेम रिटेलर पण काय करणार आहे, कस्टमर कडून टॅक्स जो पे कलेक्ट करेल त्या कलेक्ट केलेल्या टॅक्स मधून त्याचा इनपुट टॅक्स जो भरलेला आहे त्याने किती भरला होता, 36 रुपये. हा आता रिटेलरचा इनपुट टॅक्स आहे. आणि आउटपुट टॅक्स किती आहे, 48 रुपीज, कारण की तो कलेक्ट करत आहे कस्टमर कडून. आणि यामधून 48 मधून 36 सबट्रॅक्ट केल्यानंतर राहतात किती, 12 रुपीज तो ते गव्हर्नमेंटला पे करत आहे. या पद्धतीने ही चेन चालते. हे लक्षात घ्या. टोटल टॅक्स किती पे केला गेला, 48 रुपीज. यानुसार प्रत्येक
हा प्रत्येक मॅन्युफॅक्चर असेल, होलसेलर असेल, रिटेलर असेल किंवा कस्टमर असेल, हे टॅक्स पे करत असतात, हे लक्षात घ्या. यानुसार हा व्यवहार चालतो आणि यानुसार आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आता इथं जर आपल्याला टॅक्स इनवॉइस काढायचे असतील तर इथं 3 टॅक्स इनवॉइस होतील. पहिलं तर बघा, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर पहिलं टॅक्स इनवॉइस असेल, त्यानंतर होलसेलर टू रिटेलर दुसरा टॅक्स इनवॉइस आणि तिसरा टॅक्स इनवॉइस रिटेलर कडून कस्टमर कडे, असे 3 टॅक्स इनवॉइस होतील. पण जेव्हा मॅन्युफॅक्चरर आणि होलसेलर मध्ये व्यवहार चालतो तेव्हा हे दोघं पण बिझनेसमॅन आहेत, दोघांकडे पण काय आहे, GSTIN नंबर आहे, हे लक्षात घ्या. दोघं पण व्यापारी आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यामुळे या दोघांच्या ट्रेडिंगला आपण म्हणतो. ही जी ट्रेडिंग आहे मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलरची, तर ती काय आहे, तर ही आहे B2B. इथे लिहितो बघा मी, वॉच फोटो, आणि ही जी ट्रेडिंग आहे ही आहे B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, कारण की दोन्ही पण GSTIN होल्डर आहेत आणि जेव्हा GSTIN होल्डर मध्ये ट्रेडिंग होते तेव्हा आपण काय म्हणतो, B2B ही ट्रेडिंग झाली. तसंच आता होलसेलर टू रिटेलर ही कसली ट्रेडिंग असेल, ही पण कसली ट्रेडिंग असेल, तर B2B ट्रेडिंग असेल, हे लक्षात घ्या. आणि लास्ट म्हणजे रिटेलर कडून कस्टमर कडे. आता कस्टमर तर GSTIN होल्डर नाहीये, GSTIN होल्डर कोणता आहे, रिटेलर, त्यामुळे आपण हे जे ट्रेडिंग आहे याला म्हणतो B2C ट्रेडिंग, हे लक्षात घ्या. खूप महत्त्वाचं आहे, जेव्हा दोन GSTIN होल्डर मध्ये ट्रेडिंग होते तेव्हा आपण काय म्हणतो, B2B ट्रेडिंग झाली, म्हणजे बिझनेस टू बिझनेस ट्रेडिंग झाली. हे पण बिझनेस टू बिझनेस आहे आणि हे बिझनेस टू कंझ्युमर अशी ट्रेडिंग आहे. यानुसार ह्या ट्रेडिंग चालतात आणि यानुसार GST पे केला जातो. आता आपल्याला आपल्याला सांगायचं आहे की कसा टॅक्स पे केला गेला आहे, किती टॅक्स पे केला गेला आहे. जर आपल्याला विचारलंय कॉम्प्युटेशन ऑफ जीएसटी कसा पे केला गेला आणि कुणी किती पे केला आहे, हे या पद्धतीने आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर कसं फाइंड आउट करा, आपल्याला कच्चं बिल तयार करावं लागेल. यानुसार बघा आता मी कसं पे बिल तयार करतो यांचं. तर पहिलं तर कोणाचं आहे, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, कॉम्प्युटेशन ऑफ जीएसटी. आता हे बघा, हे लक्षात घ्या, इथं आता टॅक्स इनवॉइस कोणाचा असेल, तर टॅक्स इनवॉइस असेल मॅन्युफॅक्चररचं, कारण की मॅन्युफॅक्चरर ते बिल तयार करत आहे कोणासाठी, होलसेलरसाठी. म्हणजे टॅक्स इनवॉइस ऑफ मॅन्युफॅक्चरर, टॅक्स इनवॉइस ऑफ मॅन्युफॅक्चरर. आता तो कसा टॅक्स पे करतो बघा, यामध्ये म्हणजे टॅक्स इनवॉइस ऑफ 1, इथं 1, 2 आणि 3 या पद्धतीने दिले आहे. मग टॅक्स इनवॉइस ऑफ 1 कसं आहे बघा, यामध्ये प्राइस ऑफ वॉच दिलं, प्राइस ऑफ वॉच किती दिलं होतं बरं, ₹200. मॅन्युफॅक्चररने होलसेलर साठी 200 रुपीज ठेवली होती, बरोबर. मग आता यामध्ये जीएसटी किती पे केला गेला, तर जीएसटी पे केला गेला 24. त्यामध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी 12 आणि 12 रुपीज पे केला गेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे सीजीएसटी इक्वल टू 12 रुपीज 12 आणि एसजीएसटी. आता जर रेट विचारलेला असेल तर रेट किती असेल बरं, 6%, कारण की रेट ऑफ जीएसटी इथं किती आहे, तर इथं बघा, इथं आपण सांगितलं होतं की रेट ऑफ जीएसटी किती सांगितला होता, तर 12% सांगितला होता, हे लक्षात घ्या. त्यामुळे सीजीएसटी आणि एसजीएसटी किती असेल, 12. म्हणून आता इथं टोटल टॅक्स किती पे केला, म्हणजे टोटल रुपीज कितीला पडली, होलसेलरला 224 रुपीजला ती वस्तू पडली. या पद्धतीने एक कच्चं बिल तयार केलंय. वरती आपल्याला हे लक्षात घ्या, कधी कधी आपल्याला बिल तयार करायला पण येतं, म्हणून तिथं सप्लायरचं नाव,
त्याचा ॲड्रेस, GSTIN वगैरे हे लिहून आपल्याला टॅक्स इनव्हॉइस तयार करायचा असतो. पण हे एक ट्रेडिंग चेन आहे, मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलरला, होलसेलर कडून रिटेलरला आणि रिटेलर कडून कस्टमर. एक आपण साधं बिल तयार करत आहोत, त्यामुळे साधं बिल तयार करत आहोत, त्यामुळे इथं सांगत आहोत का काय प्राइस ऑफ वॉच किती होती 200. एकच वस्तू आहे, CGST त्यामध्ये किती पे केला गेला 12 आणि SGST किती 12. यानुसार किती बरं टॅक्स पे टोटल रुपीज किती पे केले गेले तर रुपीज 224 टोटल प्राइस. तसंच आता इथं दुसरा म्हणजे काय येईल बरं तर दुसरं टॅक्स इनव्हॉइस ऑफ होलसेलर. आता होलसेलर कुणासाठी टॅक्स इनव्हॉइस तयार करेल तर रिटेलरसाठी, हे लक्षात घ्या. मग आता इथं काय होतं तर त्यांनी प्राइस ऑफ बेल्ट किती, प्राइस ऑफ वॉच किती ठेवली तर प्राइस ऑफ वॉच रुपीज 300 ठेवली, हे लक्षात घ्या. त्यानंतर त्यासाठी CGST 6% किती पे केला गेला तर रुपीज, बघा इथं CGST पे केला गेलेला आहे 18 रुपीज. खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की रिटेलर होलसेलरला टाकत आहे, होलसेलरला देत आहे. मग रिटेलर होलसेलरला किती पे केला गेला तर 36. त्यामध्ये होलसेलरने CGST किती घेतला तर 18 आणि SGST किती घेतला तर रुपीज 18. टोटल टॅक्स घेतलेला आहे 36. GST किती पे केला गेला आहे 36. त्यामध्ये जेव्हा होलसेलर गव्हर्नमेंट कडे देत आहे तेव्हा तो जो 24 रुपीज त्यांनी पे केला आहे तो तर बाजूला काढून घेणार आहे. का काढून घेणार आहे कारण त्याने ऑलरेडी तो टॅक्स पे केला आहे, त्यामुळे त्याने तो 24 रुपीज काढून घेतला, हे लक्षात घ्या. आणि इथं काय येणार आहे तर रुपीज 336 ला ती वस्तू कोणाला पडली रिटेलरला. आणि लास्ट म्हणजे जे B2C हे टॅक्स इनव्हॉइस झालं, म्हणजेच काय टॅक्स इनव्हॉइस ऑफ रिटेलर जो टॅक्स इनव्हॉइस तयार करतोय तिथं प्राइस ऑफ वॉच किती आहे बरं तर त्याने ठेवली आहे 400 रुपीज 400 बरोबर. आता त्यावर कस्टमर किती GST पे करतोय 48, म्हणजे CGST किती GST 6% म्हणजेच किती बरं रुपीज 24 पे केला गेला. आणि SGST पण किती पे केला गेला तर 6%, म्हणजे तो पण किती बरं रुपीज 24. टोटल रुपीज कितीला पडली बरं 448 ला ती वस्तू कस्टमरला पडली. हे लक्षात घ्या, कस्टमर डायरेक्ट हा टॅक्स जो आहे 48 गव्हर्नमेंट कडे पे करत नाही, हे लक्षात घ्या. कस्टमर हा रिटेलरला तो टॅक्स पे करेल आणि रिटेलर त्याने आधी जो टॅक्स पे केला आहे तो टॅक्स मायनस करून राहिलेली जी प्राइस आहे, कारण की तसं त्याला मेन्शन करावं लागणार आहे की मी एवढा टॅक्स पे केला आहे. आणि म्हणजे ती जी ट्रेडिंग आहे ही ट्रेडिंग ऑनलाईन बऱ्यापैकी चालते आणि त्यानुसार मग रिटेलर हा जेव्हा त्याचा टॅक्स भरणार आहे तेव्हा तिथं मेन्शन करणार आहे की मी ऑलरेडी 36 रुपीज टॅक्स पे केला आहे, त्यामुळे 48 जो टॅक्स आलेला आहे त्यामधील 36 तो काढून घेणार आणि राहिलेले जे 12 रुपीज आहे, कारण की 36 तर त्यामधले ऑलरेडी पे केले गेलेले आहेत, राहिले 12 रुपीज, तो 12 रुपीज आपल्याकडे न ठेवता तो गव्हर्नमेंट कडे पे करणार आहे. आणि जर असं कोणी केलं की हा जो टॅक्स आहे तो टॅक्स जर न भरता गव्हर्नमेंट कडे न भरता त्याच्याकडे ठेवलं तर तो एक प्रकारचा गुन्हा होईल. पण शक्यतो आता GST सिस्टीम आल्यामुळे बऱ्यापैकी हे टॅक्स पे केले जातात आणि ते टॅक्स पे करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे या पद्धतीने ही ट्रेडिंग चेन चालते, हे लक्षात घ्या. मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलर कडे असेल किंवा होलसेलर कडून रिटेलर कडे असेल किंवा रिटेलर कडून कस्टमर कडे असेल, यामध्ये प्रत्येक ट्रेडिंग मध्ये GST पे केला जातो आणि यानुसार हा GST बघणार आहोत.
त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इनपुट टॅक्स म्हणजे काय आणि आउटपुट टॅक्स म्हणजे काय. जेव्हा होलसेलर असेल किंवा रिटेलर असेल एखादी वस्तू खरेदी करता येते, एखादी वस्तू खरेदी करताना जो टॅक्स पे केला जातो तेव्हा तो टॅक्स म्हणजे काय असतो इनपुट टॅक्स. म्हणजे होलसेलरचा इनपुट टॅक्स द्यायला 24, रिटेलरचा इनपुट टॅक्स 36 आणि कस्टमरचा इनपुट टॅक्स 48. हे लक्षात घ्या. म्हणजे होलसेलरने जेव्हा एखादी वस्तू खरेदी केली आणि तेव्हा तो टॅक्स पे करत आहे त्याला आपण इनपुट टॅक्स असे म्हणतो. आणि जेव्हा होलसेलर आउटपुट टॅक्स म्हणजे काय तर आउटपुट टॅक्स म्हणजे जो टॅक्स तो रिटेलर कडून कलेक्ट करत आहे. म्हणजे एखादी वस्तू तो विकत आहे रिटेलरला आणि त्या रिटेलर कडून तो टॅक्स कलेक्ट करत आहे. त्याने किती कलेक्ट केला 36 रुपीज कलेक्ट केला. तो टॅक्स म्हणजे असतो आउटपुट टॅक्स. आणि हे लक्षात घ्या जेव्हा आपल्याला जीएसटी पेएबल काढायचं असतं तेव्हा आउटपुट टॅक्स मधून हे इनपुट टॅक्स क्रेडिट सबट्रॅक्ट करा. हे लक्षात घ्या. अजून एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे नेमकं काय तर आपल्याला जो इनपुट हिथं त्यामुळे ते दिलेलं इनपुट टॅक्स क्रेडिट की काय की हे जे 24 रुपीज त्यांनी ऑलरेडी भरलेले आहेत ते ऑलरेडी भरलेले परत पे करावा नाही लागणार. त्यासाठी ते 24 रुपीज तो मायनस करणार आहे आणि ती जी मायनस करणारी जी रक्कम आहे त्याला आपण काय म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे जी डिडक्ट करणार आहोत आपण रक्कम ती म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट असते. हे लक्षात घ्या. हे आपण पाहू. एक मिनिट आपण हे रब करतो आणि त्यानुसार मग पुढे पाहू. इनपुट टॅक्स म्हणजे काय, आउटपुट टॅक्स म्हणजे काय आणि इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय आणि जीएसटी पेएबल कसा पे केला जातो हे आपण पाहणार आहोत. यामध्ये तर बघितलंय आपण पण इथं भरपूर असं दिसत आहे. वाटलं तुम्हाला स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा बुक मध्ये तर ऑलरेडी हे चेन दिलेली आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितली तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की काय आहे नेमकी ही चेन. आता आपण पाहणार आहोत इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स आणि आयटीसी. आयटीसी म्हणजे काय इनपुट टॅक्स क्रेडिट. याला आपण काय म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. हे लक्षात घ्या. नेमकं काय आहे हे तर आपण ते बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला हे व्यवहार करायचे. जेव्हा इनपुट टॅक्स म्हणजे काय तर एखादा ट्रेडर असेल जो की एखादी वस्तू खरेदी करतोय आणि त्या वस्तूवर जो टॅक्स पे करतो खरेदी करताना जो टॅक्स पे केला जातो. म्हणजे मी एखादी वस्तू खरेदी केली, फॉर एक्झाम्पल हे पेन खरेदी केली. आता हे पेन खरेदी करताना मी जो टॅक्स पे करणार आहे त्याला आपण काय म्हणणार बरं इनपुट टॅक्स. म्हणजे मी जो भरलेला टॅक्स आहे एखादी वस्तू खरेदी करताना तो काय आहे इनपुट टॅक्स. लक्षात घ्या. म्हणजे हा जो होलसेलर आहे वॉच खरेदी करताना जेव्हा मॅन्युफॅक्चररला टॅक्स पे करत आहे तो म्हणजे काय झाला इनपुट टॅक्स झाला. तो कोणाचा इनपुट टॅक्स झाला होलसेलरचा. हे लक्षात. इनपुट टॅक्स म्हणजे काय जीएसटी पेड at the time of purchase goods. एखादी वस्तू खरेदी करताना आपण जो टॅक्स पे करतो त्याला आपण काय म्हणतो बरं इनपुट टॅक्स. त्यानंतर आउटपुट टॅक्स म्हणजे काय तर आउटपुट टॅक्स म्हणजे जेव्हा होलसेलर ती वस्तू विकत आहे, ती वस्तू काय करत आहे तो विकत आहे आणि तेव्हा तो टॅक्स कलेक्ट करत आहे. आता कोणाला विकली त्याने तर रिटेलर कडून जो टॅक्स त्याने वसूल केला, जो टॅक्स घेतला त्याला काय म्हणतो बरं आपण आउटपुट. जीएसटी कलेक्ट at the time of sale. एखादी वस्तू विकत आहोत तेव्हा जो टॅक्स कलेक्ट करतो त्याला काय म्हणतो आपण आउटपुट टॅक्स. म्हणजे होलसेलरचा इनपुट टॅक्स 24 रुपये झाला, आउटपुट टॅक्स 36 झाला.
तसंच रिटेलरचा इनपुट टॅक्स किती 36 आणि आउटपुट टॅक्स किती 48 हे लक्षात घ्या. मग आता इथं पुढं काय, इथून पुढं काय, तर जेव्हा होलसेलर इनपुट टॅक्स पे करतो तेव्हा तो आउटपुट टॅक्स कलेक्ट करत आहे रिटेलर कडून 36 रुपये. आता त्याला गव्हर्नमेंटला पे करायचा आहे. तो टॅक्स जो आलेला आहे त्याने कलेक्ट केलेला आहे 36 रुपये, तो गव्हर्नमेंट कडे पे करणार आहे. पण गव्हर्नमेंट कडे पे करत असताना तो त्याचा इनपुट टॅक्स मायनस करणार आहे. हे लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तो त्याने भरलेला ऑलरेडी भरलेला होता 24 टॅक्स, तो 24 रुपीज टॅक्स या 36 मधून मायनस करत आहे, तेव्हा जी मायनस करणारी इन्कम आहे, जी मायनस केलेला जो टॅक्स आहे तो टॅक्स म्हणजे काय असतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिटची व्हॅल्यू काय असणार आहे, तर इनपुट टॅक्सच आहे. तो म्हणजे काय आहे, इनपुट टॅक्सच आहे. फक्त तो काय करत आहे, तो क्रेडिट करून घेत आहे, कारण की त्याने ऑलरेडी पे केला आहे 24 रुपीज पे केला आहे. त्यामुळे हा गव्हर्नमेंट कडे किती रुपीज टॅक्स पे करत आहे, 36 मायनस 24 म्हणजेच किती बरं 12 रुपीज टॅक्स पे करत आहे. म्हणजे जीएसटी पेएबल ही अमाउंट आली. जीएसटी पेएबल म्हणजेच काय, तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स म्हणण्यापेक्षा इथं लिहिणार आहोत आपण आयटीसी. पण ही आयटीसी म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच काय, तर त्याचा 24 टॅक्स म्हणजे रुपीज 36 हा आउटपुट टॅक्स आला होलसेलरचा. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट किती होता, तो किती रुपये काढून घेत आहे, कारण की ऑलरेडी त्याने किती भरलेत बरं, रुपीज 24 हा इनपुट टॅक्स पे केला आहे. म्हणून किती बरं, तर 12 रुपीज त्याने जीएसटी पे केला. कोणाला, गव्हर्नमेंटला. या पद्धतीने ही ट्रेडिंग चेन चालते, हे लक्षात घ्या. यानुसार ही जी जीएसटी सिस्टीम आहे आपली ही इनडायरेक्ट टॅक्स सिस्टीम आहे. यानुसार आपण ते टॅक्स पे करणार आहोत गव्हर्नमेंटला. म्हणजे मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलर, होलसेलर कडून रिटेलर कडे, रिटेलर कडून कस्टमर कडे, अशी ही चेन चालते. आणि या चेन मध्ये या पद्धतीने व्यवहार चालतात. यानुसार तुम्हाला इनपुट टॅक्स म्हणजे लक्षात आला असेल. इनपुट टॅक्स म्हणजे जो टॅक्स आपण एखादी वस्तू खरेदी करताना जो टॅक्स पे केला जातो त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे एखादी वस्तू विकताना जो टॅक्स कलेक्ट केला जातो त्याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे जेव्हा मी एखादी वस्तू खरेदी करताना जो टॅक्स पे केला आहे तो मी क्रेडिट करून ठेवत आहे. जेव्हा आउटपुट टॅक्स येत आहे त्या आउटपुट टॅक्स मधून तो जो टॅक्स आहे तो सबट्रॅक्ट करून जो राहिलेला टॅक्स आहे तो गव्हर्नमेंटला पे करत आहे. पण जो राहिलेला टॅक्स काढला मी, म्हणजेच कोणता काढला, इनपुट टॅक्स जो काढला तोच म्हणजे काय आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजेच काय, इनपुट टॅक्स क्रेडिट आणि इनपुट टॅक्स सेम असतात. आणि त्यावरून मग जीएसटी पेएबल म्हणजे काय, तर जीएसटी पेएबल म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. आता प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये याच पद्धतीचे एक्झाम्पल आहेत ज्यामध्ये आपल्याला इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट विचारले. त्यावरून आपल्याला जीएसटी पेएबल प्रत्येक ट्रेडिंगचा, मग ट्रेडिंग असतील त्यामध्ये प्रत्येक ट्रेडिंगचा आपण जीएसटी पेएबल कसा फाइंड आउट करतो आणि त्यानुसार कॉम्प्युटेशन ऑफ जीएसटी हे आपल्याला फाइंड आउट करायचे, टॅक्स इनव्हॉइस फाइंड आउट करायचे आहे. ते आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासू. होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालेलं असेल.